कर सुरू. आभाळ मोजतो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे, वादळही रोखतो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे. बंदूक तोफा आणि शास्त्र साठा यांची आम्हा गरज नाही, कारण शब्दांनीच पेटवतो आम्ही सारे रान भीमा फक्त तुझ्यामुळे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अभ्यासू व स्वाभिमानी व्यक्तिमत्व, अन्यायाचा निर्भय शत्रू, बहुजनांचा भाग्यविधाता, स्त्रियांचे कैवारी, धुरंधर राजकारणी आणि मानवतेचे पुजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा अर्थ बा म्हणजे बाणेदार ते स्वभावाने, बा म्हणजे बारकाईने अभ्यास करणारे, स म्हणजे साधक ते बौद्ध धर्माचे, हे म्हणजे हेतू सर्वसामान्यांच्या विकासाचा, ब म्हणजे बदल समाजात घडून आणणारे, अ म्हणजे आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणला, बे म्हणजे बेधडक सत्याग्रह केला 14 तळ्याचा, ड म्हणजे डगमगले नाही संकट आल्यावरती, क म्हणजे करते समाज उन्नतीचे आणि र म्हणजे रचयिते भारतीय संविधानाचे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अनेक वर्ष चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी व चालायला रस्ते सुद्धा मिळणे कठीण होते, अशा दीन दलितांच्या व्यस्त जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. म्हणूनच म्हणते की होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हता प्रकाशाचा किरण, होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हता प्रकाशाचा किरण, पुसना त्यांचे अश्रू देण्या दलितांचे नव संजीवन, पुसना त्यांचे अश्रू देण्या दलितांचे नव संजीवन. अवतरला एक महामानव, अवतरला एक महामानव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव, डॉक्टर